कल्याण महाराष्ट्रातील एक छोटंसं शहर, ऐतिहासिक शहर आणि आपण याला ग्रीन सिटी असेही बोलतो, कारण येथे शेतकरी वर्ग जास्त प्रमाणात आहे. पण याच कल्याणमध्ये वाढत्या लोकसंख्येसोबत ठिकठिकाणी स्थगित झालेल्या बाजारांमुळे कचऱ्याचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. हे आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आधारवाडी डम्पिंग ग्राउंड. शहरातला सगळा कचरा येथे टाकला जातो. अशी कचऱ्याची ही भयंकर मोठी समस्या निर्माण झाली आहे. या डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपुष्टात आली असून प्रदूषण नियंत्रण मंडळाने या ठिकाणी कचरा टाकण्यास मनाई केली आहे. पण इतका सारा कचरा येतो तरी कुठून? केंद्र सरकार देशभरात स्वच्छ भारत अभियान राबवित आहे. या अनुषंगाने कचरामुक्त कल्याणसाठी कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी, त्यांचं विघटन कसं करावं, असे अनेक प्रश्न कल्याण शहरातील एका युवकाच्या मनात येत होते. आपण सामाजिक बांधिलकी जपावी म्हणून शेवटी एका संस्थेने पाऊल टाकलंच. शहरातल्या कचरामुक्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या या युवकाचं नाव आहे विजय भोसले. स्वच्छ कल्याण सुंदर कल्याण हे ब्रीद वाक्य घेऊन विजय भोसले यांनी स्वच्छता मोहीम सुरू केली. दिनांक 1 फेब्रुवारी 2015 विनामूल्य कचरा उचलणे या मोहिमेचा शुभारंभ झाला आणि कामाला सुरुवात झाली. पहिल्यांदा रविवारपुरती ही मोहीम राबवली जात होती, परंतु नागरिकांचा या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून सोमवार ते शनिवार सुद्धा मोहीम राबवण्याचा आग्रह संस्थेचे संयोजक विजय भोसले यांनी व्यक्त केला. त्यांच्या या कामाची दखल अनेक वर्तमानपत्रांनी घेतलीच, शिवाय KDMCने त्यांच्या कामाचे कौतुक करून मोफत दरात घंटागाडी उपलब्ध करून दिली. कामाचा वेग वाढावा आणि या भयंकर समस्येवर तोडगा काढावा म्हणून दूरध्वनीद्वारे कचरा उचलणे अशी एक नवीन संकल्पना राबवली. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेतेची जाणावा. या जाणीवेतून आम्ही 4-5 मित्रांनी सहयोग सामाजिक संस्थे स्थापना केली. 2008 साली आम्ही आमची संस्था स्थापना केली. सर्वप्रथम संस्थेच्या माध्यमातून आम्ही विविध प्रकारचे उपक्रम राबवले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जेव्हा त्यांनी सर्व स्वच्छ भारत अभियान हा कार्यक्रम त्यांनी जाहीर केला, त्यामध्ये आपलाही खालीचा वाटा असावा म्हणून आम्ही सुरुवातीला कार्यक्रम जाहीर केला. 1 फेब्रुवारी 2015 रोजी जो व्यक्ती आम्हाला फोन करल, कुठं कचरा असेल आणि त्यांनी आम्हाला फोन केला तर आम्ही तिथे जाऊन तो कचरा उचलणार, अशी एक आम्ही संकल्पना मांडली आणि तो कार्यक्रम केला. दर शनिवारी किंवा रविवारी आम्ही त्या ठिकाणी जाऊन जे आम्हाला फोन करतील तर आम्ही कचरा उचलायचो. असं आम्ही एक 7-8 महिने केले. नागरिकांचा खूप उत्स्फूर्त सहभाग आम्हाला त्यामध्ये लाभला होता. पण नंतर आमच्या असे लक्षात आले की आम्ही आज कचरा उचलला आणि सेकंड डे जाऊन बघितलं तर पुन्हा तेवढा कचरा जमलेला असायचा. शेवटी आम्ही बघितलं की ह्यातून काय आपलं निष्पन्न होत नाही. मग आता करायचं काय? मग आम्ही महापालिकेचे अधिकारी, ग्रामपंचायत ते ग्रामसेवक, नगरपालिकेचे अधिकारी यांना आम्ही भेटलो आणि कचऱ्याची मुख्य समस्या काय हे आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तेव्हा आमच्या असे लक्षात आले की कचऱ्याची मुख्य समस्या म्हणजे प्लॅस्टिक. हे जर प्लॅस्टिक संपूर्ण बंद केलं तर कचरा हा उडणार नाहीये. आणि प्लॅस्टिक म्हणजे मुख्यत म्हणजे जे प्लॅस्टिक 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे आहे आणि थर्मोकॉल या गोष्टीचे विघटन होत नाही. प्लॅस्टिकचे विघटन होण्यास कमीत कमी 500-600 वर्ष लागतात. एवढं प्लॅस्टिक हा भयंकर आहे. जेव्हा त्या प्लॅस्टिकचा आम्ही विचार केला, हे प्लॅस्टिक एवढं हानिकारक आहे की जेव्हा ते जमिनीवर पडतं तेव्हा जमिनीचा तेवढा भाग ते प्रदूषित करतं आणि जेव्हा ते पाण्यामध्ये पडतं तर पाण्यामध्ये जलचर वनस्पती असते ती सुद्धा हे प्लॅस्टिक नष्ट करतं. दिवसेंदिवस ही संस्था कार्य करीत होती, पण कचरा काही कमी होत नाही हे लक्षात आल्यावर कचऱ्याबाबत काही ठोस योजना राबवल्या जाव्यात आणि संपूर्ण देशात प्लास्टिकवर बंदी आणावी अशी मागणी विजय भोसले यांनी एका पत्राद्वारे पंतप्रधान मोदीजी यांना केली. जराही खंड पडू न देता कचरा उचलण्याचं काम चालूच होतं. दूरदृष्टिकोन असलेला हा तरुण विविध योजना आणि मार्गांमधून कचरामुक्तीसाठी आपले प्रयत्न करतच होता. हे कार्य करत असताना अजून एका योजनेचा जन्म झाला. त्या योजनेचं नाव आहे प्लास्टिक मुक्ती अभियान. ही योजना सुद्धा अंमलात आली.
शिवाय या योजनेला चांगला प्रतिसाद मिळावा म्हणून नागरिकांकडून प्रति 10 रुपये किलोने प्लास्टिक कचरा विकत घेण्यास सुरुवात झाली आणि या उपक्रमाला सुद्धा नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. अशा या तरुण तडफदार नेतृत्व आणि कार्य करत असलेल्या या तरुणाची म्हणजेच विजय भोसले यांची दखल शेवटी पंतप्रधान मोदी यांनी घेतली. त्यांनी लिहिलेल्या पत्राला केंद्र सरकारने उत्तर दिले. तुम्ही हे काम करत राहा, आम्हाला गर्व आहे, अशा शब्दांत त्यांनी शुभेच्छाही दिल्या. प्लॅस्टिकचा वापर टाळा. जर आपण हे आज करू नाही शकलो तर आपली येणारी पिढी ही त्यामध्ये उद्ध्वस्त होऊन जाईल आणि पर्यावरणाचा फार मोठ्या प्रमाणात ऱ्हास होईल. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की प्लॅस्टिकचा वापर टाळा. धन्यवाद. सहयोग सामाजिक संस्था कल्याण पूर्व या संस्थेची स्थापना 2008 साली झाली. ही संस्था सामाजिक प्रश्नावर काम करते आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे प्लास्टिक मुक्त कल्याण यासाठी या संस्थेने मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे. हमारा ध्येय यही है कि आप उसको फेंकिए मत, उसका उपयोग उसको ला करके हमारे पास कल्याण पूर्व के जितने भी नागरिक हैं उनसे ये विनंती है कि कचरा फेंकिए मत, उसको ला करके जो अनयूज कचरा है जो आप कहीं पे भी कोई नहीं लेता है वो हम लोग लेते हैं. माझ्या पूर्ण मंडळाचा कल्याण पूर्वेतल्या लोकांचा आणि त्याच्यामध्ये काही लोक पण असे ॲड होतील की जेणेकरून हा संकल्प मोठ्या भारतामध्ये प्रसार होईल. खरोखर मला अभिमान आहे आणि या संस्थेमध्ये जेवढेही कार्यकर्ते आहेत त्यांचे मी मनापासून अभिवादन करते आणि त्यांना शुभेच्छाही देते आणि या कार्यामध्ये माझाही इथून पुढे सहभाग राहील. धन्यवाद. विजय भोसले यांनी कचरामुक्ती कल्याणसाठी घेतलेले पाऊल कल्याण शहरासाठीच नाही तर देशासाठी उपयोगी ठरताना दिसतंय. अशा या तरुण तडफदार व्यक्तिमत्वाला कल्याण शहर सलाम करतोय.